सन 1980च्या स्थापनेपासून भारतीय जनता पार्टी दरवेळी नवा प्रदेशाध्यक्ष निवडतो. गेल्या 45 वर्षात 12 जणांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. नमस्कार, मी आशुतोष स्वागत करतो तुम्ही सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय जनता पार्टीचे 1980 ते 2025 या 45 वर्षाच्या कार्यकाळात कोणत्या नेत्याला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. सन 1980 साली उत्तमराव पाटील हे पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले होते. उत्तमराव पाटील यांच्यानंतर सन 1986 साली गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर सन 1991 साली नारायण फरांदे हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले. नारायण फरांदे यांच्यानंतर सन 1994 साली सूर्यभान वहाडणे हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले. सूर्यभान वहाडणे यांच्यानंतर सन 2000 साली पांडुरंग पुणकर हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले. पांडुरंग पुणकर यांच्यानंतर सन 2004 साली नितीन गडकरी हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले. नितीन गडकरी यांच्यानंतर सन 2010 साली सुधीर मुनगंटीवार हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले. सुधीर मुनगंटीवार यांच्यानंतर सन 2013 साली देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सन 2015 साली रावसाहेब दानवे हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष झाले. रावसाहेब दानवे यांच्यानंतर सन 2019 साली चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले. चंद्रकांत पाटील यांच्यानंतर सन 2022 साली चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर सन 2025 साली रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे 12वे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले.